35मध्ये आपण पाहिलं होतं की जो अज्ञानी आहे तो ज्ञानपणाला प्राप्त होत नाही आणि जो ज्ञानी आहे तो अज्ञत्वाला प्राप्त होत नाही. केवळ निमित्त मात्र आहेत अन्य. जसं गतीला धर्मास्तिकाय आहे तसं आपल्याला सुखी दुःखी कोणी करत नाही. ह्याच्यातनं हा बोध घ्यायचा. आपलं आई कोणी हरण करत नाही, आपल्याला आई कोणी देत नाही. एवढी आपली कट्टर श्रद्धा असेल तर भीती वाटणार नाही, चिंता होणार नाही, सतत तो निराकून जगेल. हा 35व्या श्लोकातून बोध मिळतो. आता 36वा श्लोक सांगतात. अभवत् चित्त विक्षेप एकांते तत्त्वसंस्थिती अभ्यसेन वियोगेन योगी तत्त्वं निजात्मनः. अभवत् चित्त विक्षेपः, चित्ताला क्षुब्ध न होऊ देता एकांते तत्व संस्थिती ही एकांत स्थानी तत्वाचा विचार चांगल्या रीतीने करावा. अभियोगेनं एकाग्रतापूर्वक योगी समाधिरत ज्ञानीने निजात्मनः तत्वम अभ्यसेत, निज शुद्धात्म तत्वाच्या अनुभवाचा अभ्यास करावा. काय सांगितलं? कसं करायचं अभ्यास ते सांगितलं. चित्ताला क्षुब्ध न होऊ देता, हे फार महत्वाचं. चित्त जर क्षुब्ध झालं तर बाहेर तत्वाचा अभ्यास होऊ शकणार नाही आणि कुठली साधना होणार नाही. म्हणून काय सांगितलं? चित्ताला क्षुब्ध न होऊ देता एकांत स्थानी तत्वाचा विचार करावा. एकांत स्थानी म्हणजे गिरी पर्वत गुंफा वगैरे ह्याच्यामध्ये जाऊन विचार करावा. तर किती सगळं अगदी समुदायामध्ये बसलेलं असेल तरी सुद्धा ज्याचा उपयोग इतका स्वभावात लागतो, तर अशा आपल्या स्वरूपात फक्त न्यायिक स्वरूपातच राहून जर विचार केला तर कुठेही क्षुब्धता होणार नाही. केव्हा क्षुब्धता होते? समुद्र भरलेला आहे, नदी भरलेली आहे, एवढं भरलेलं खळखळ पाणी अगदी व्यवस्थित चाललंय, त्याचं वाहतंय, पण एक एवढासा दगड टाकला तर काय होतंय? लगेच त्याला तरंग किती उठतात. म्हणजे त्याला काय म्हणायचं? क्षुब्ध झालं. एवढा मोठा समुद्र एवढ्याशा खड्याने क्षुब्ध होतो, लगेच तरंग उठतात. मग तसं आपला आत्मा त्या समुद्रापेक्षा गंभीर आहे. काय घ्यायचं? एवढा मोठा समुद्र कसं काय क्षुब्ध होतो म्हणतो, मग एवढा मोठा मी चेतन, मी आत्मा कसं काय क्षुब्ध झाला एवढ्याशा विचाराने? हे तर विभावांची शक्ती काहीच नाही. अनंत शक्ती पुढे सगळे तुच्छ आहेत. कारण ज्या विषयाला धरून आता मला क्षुब्धता झाली होती तो विषय सुटून पण जातो, राहत पण नाही तो विषय. पण ज्ञान स्वभाव कधी सुटत नाही. तो अनादि अनंत स्वभाव आहे. जो सुटत नाही तिकडं करतो उपेक्षा आणि जे सुटून जाते त्याची करतो अपेक्षा. म्हणून दुःख आहे. कशाच्या मागे पडतोय? जे आपलं तादात्म्य स्वरूप नाही त्याच्या मागे पडतो. तादात्म्य म्हणजे लक्षात आलं ना? परवा 62 नंबरची गाथा सांगितली होती समयसार मधली. काय सांगितली होती? ते पुद्गलाचीच प्रसिद्धी करतात. पुद्गला एव प्रथयंती, म्हणजे वर्णादी जे आहे ते पुद्गलाची प्रसिद्धी करतात, जीवाची प्रसिद्धी करत नाही. कसलाही रंग असू देत, कसलाही आकार असू देत, तर ते काही चेतन जातीचं होत नाही. म्हणजे आपल्या स्वरूपाला सोडून ते परिवर्तन करत नाही आणि ते आपल्या स्वरूपाची प्रसिद्धी करतात. स्पर्श रस गंध वर्ण, आणि जीव त्याला हमाल मिळाला. जीव लगेच काय म्हणतो? आज मला फायदा खूप झालाय म्हणून, अपेक्षित नव्हतं इतका फायदा झालाय म्हणून. मग काय फायदा झाला? लाखाचे 2 लाख मिळाले. म्हणजे तू अजून कशाची प्रसिद्धी करायला निघालाय? पुद्गलाची. परत त्याचा हमाल कसं म्हणायचं त्या पुद्गलाचं? तर 2 लाख फायदा झाला, 1 लाख फायदा झाला, तर आता पाहिलं ना आपण त्याचे संरक्षण, अर्जन आणि संस्कार
आणि तोच शब्द कुठं आलाय? समाधी शतक मध्ये गेलेला श्लोक आठवायचा. काय ह्याच्यात गेलाय? दुरर्जेन सुरक्षेन नश्वरेन धनादीन, त्यातच गेला सगळं इष्टोपदेश मध्ये. स्वस्थम मन्य जन कोपी ज्वरवानिव सर्पिषा. काय सांगितलं? अज्ञात जसं राजवार्तिक मध्ये सांगितलं तसंच आहे. दुरर्जेना सुरक्षेन, मग ते धन कसं आहे? मिळवण्यास कठीण आणि संरक्षण करण्यास त्यावर कठीण. आणखीन काय सांगितलं? नश्वर आहे ते. किती रक्षण केलं तरी नष्टच होणार आहे ना, शेवटी राहणार तर नाहीच. मग अशा धनाच्या द्वारे तू स्वतःला कसं काय स्वस्त मानतोस? जसं एखाद्याला ताप आला तरी तू पिऊन स्वस्त व्हावं म्हटल्यासारखं. होईल का असं? कधी होणार नाही. म्हणजे त्याची स्वस्थता जेवढं तो लंघन करेल तेवढं आहे त्याच्यात. आपल्याला वाटतं ताप आलाय, खायला पाहिजे, नाही खाल्ल्यावर आणखी जास्त चढल, सगळे आपले उलटी धारणा असते. उलट त्याला ते ताप म्हणजे काय आहे तर ते पूर्वीचं घेतलेलं फेकून देते बाहेर. ते जास्त झालंय, पचत नाही, जड झालंय म्हणून ते फेकायला लागले आणि तुम्ही अजून घालायला लागले. मग कसं काय होणार? ते जसं दुधाने भरलेलं पातेलं, मग ते जास्तच भरलं तर काय होतं माहिती ना, उघडून जात, म्हणजे बाहेर फेकते ते. आणि अजून आपण त्यात ओतू लागलं तर, दूध ओतू लागलं तर राहणारच नाही त्याच्यात, ते मग आणखीन बाहेरच फेकणार. पाणी ओतू लागलं तर खाली दबते. उघडं नाही लागलं की पाणी घालतात लोक, ते दबते, कारण ते विजाती आहे. दबलं का? कशाने दबलं? ते दुधाच्या वेगळ्या स्वभावाची त्याला प्राप्ती झाली की ते खाली दबलं, म्हणजे जड झालं. दुधात दूध मिसळलं तर त्या जातीचं झालं, पण दुधात पाणी मिसळलं तर ते जड झालं दूध, आणि आता वर फेकलं जात नाही. मग तसं आम्ही सुद्धा वर जात नाही, ऊर्ध्वगमन करत नाही, जड झालो आम्ही कर्माने. आपल्यापेक्षा वेगळ्या जातीचं आलं की जड झालं. म्हणून चेतन अचेतन मिश्र परिग्रह माझा नाही. ज्याला कमवणं अत्यंत कठीण आहे, कष्टाने प्राप्त केलं जातंय. हे सगळे आपले नातेवाईक आहेत, ते कष्टाने प्राप्त झालेत की सहज प्राप्त झालेत? दुरर्जेन, सगळीकडे लावा, धनच नाही. धनादिना आधी शब्द घेतलाय की तर फक्त आपण धनाकडे लावतोय. माझे आई वडील, माझे बहीण भाऊ, आजोबा, मामा, मावशी, आत्या वगैरे, किती आपण एवढी नातीगोती सगळी गोळा करतो. ते सगळे कठीणाईने प्राप्त झालेत की सहज प्राप्त झालेत? अतिशय कष्टाने. का म्हणायचं त्याला कष्ट? त्याला तेवढं प्रेम करावं लागलं ना. तो माझ्या संयोगात यावा, हेच माझे आई वडील असावेत. किती शुद्धोपयोगाच्या विरुद्ध परिणती करायला लागली, म्हणजे किती कष्ट झाले. कष्ट वाटत नाही अजून आपल्याला ते. म्हणजे देवकीने काय केलं? पूर्वभात आरिका असून काय विचार केला? हे 6 मुनी दिसत आहेत, किती चांगली साधना करतायत, माझी मुलं असती तर. म्हणजे कष्टाने प्राप्त झालं ना तिला. तेवढी आरिका पद एवढं महाव्रत धारण करून वर जायच्या म्हणजे खाली आली ती. पुन्हा ती स्त्री झाली आणि मग तिला ती 6 मुलं झाली. म्हणजे सगळा संबंध जोडतोय हा विभावाने जोडतोय, म्हणून त्याला म्हणायचं दुरर्जेन. म्हणजे प्राप्त करणं सोपं नाही. ह्या शरीराला प्राप्त करणं सोपं नाही, आणि त्याच्याबरोबर आपल्यासोबत अनेक शरीर आली, म्हणजे अनेक नातीगोती. म्हणजे मग ते सगळं किती आपल्या शुद्धोपयोगाला अडथळा करून आलेलं आहे. म्हणजे किती महागात पडलंय, आणि परत त्याला संरक्षण करायचं. बाळ जन्माला आलं की त्याला असं पाहिजे, तसं पाहिजे, असं नकोय, तसं नकोय, अनुकूल प्रतिकूल, किती आकुलता, किती आर्त ध्यान चाललंय. हे संरक्षण करण्यामध्ये पूर्ण त्याचा व्यापार तिकडच. आणि परत तिसरं काय घेतलं होतं? राजवार्तिक मधला शब्द अर्जन
संरक्षण आणि संस्कार. संस्कार काय झालं? माझं बाळ संस्कार किती झालं? सगळं माझं ओझच झालंय की. एवढे संस्कार परिग्रहाचे केले, चेतन अचेतन मिश्र परिग्रहाचे भयानक संस्कार करतोय. म्हणजे कुठं गेलं, दिसलं नाही की लगेच कुठं गेलं. ती गोष्ट माहिती ना की ज्या वेळेस शेठजी बाहेरून आलेत आणि त्यांची सवय नेहमीप्रमाणे त्यांच्या 2 मुलांना सतत आपल्याबरोबर ठेवायचं, जेवायला बसवायचं, आपल्याबरोबर सगळी क्रिया करायची. पण चैन नाहीये. पहिल्यांदा प्रश्न विचारतात, मुलं कुठे गेली? पत्नी काय म्हणते? पहिल्यांदा तुम्ही भोजनाला बस. नाही, मी त्यांना सोडून कधी भोजन करतच नसतो. पण आता ते परगावी गेलेत तर तुम्हाला करावं लागेल म्हणून सांगितलं. मग न विचारता कशी गेले? कधी न विचारता जात नाही. गेलेत ना, आता स्वीकार करा, जेवण करा. मग सगळं सांगते. जेवायला कसं तरी विमनस्कपणे, काय रुचत नाही, घास उतरत. मग ती काय सांगते? आपण आपल्याकडे ठेव ठेवलेली मागायला आले होते. पूर्वी ज्यांनी ठेव ठेवली होती ते मागायला आले होते, ती देऊ का म्हणून सांगितलं. तिने काय विचारलं? देऊ का ती परत? मग त्यावेळेस पती काय म्हणतो? ज्याची ठेव आहे त्याला देऊन टाकायचं, आपल्याजवळ कशाला ठेवाय. झालं. पहिली भूमिका बनवली त्याची. आणि जेवण झाल्यावर त्याला कुठेच आहे, कुठल्या गावी गेलेत, कधी परत येणार आहे, चला म्हणते खोलीत दाखवते. आणि खोलीत गेल्यावर चादर उघडून दाखवली की एकदम धक्काच बसला त्याला. 2 मुलं मृत झालेली. मग ती म्हणते, हीच ठेव परत दिली. ही काही दिवसापूर्वी आपल्याला दुसऱ्याने ठेव आणून ठेवली होती, ही दुसऱ्याची ठेव परत देऊन टाकली. पण देऊन टाकली तर देऊ का म्हणून काय म्हणतेस, असं परत तो म्हणतो. म्हणजे सावरतो तेवढ्या. तू देऊनच टाकलाय तर देऊ का म्हणून काय विचारतेस. म्हणजे काय म्हटलं, दोघे पण तत्वज्ञानी, त्यामुळे लगेच क्षणात सावरले. म्हणजे काय घटना घडली? ठेव त्याला समजले, हे परकीय धन आहे, माझं नाही, मी त्याला संरक्षण करू शकत नाही. आणि त्याचे संस्कारही माझ्यावर नाहीत. काय त्याला ठेव समजले ना, माझं म्हणून समजलं तर संस्कार झाले. किती वेळा कपाट उघडतो, किती वेळा झाकतो. ऐका नीट, दिवसातून किती वेळा पाहतो. ते बिलवर ठेवलेलं नीट राहिले का? ते गळ्यातलं ठेवलेलं नीट राहिले का? आणि ते तपासता कुठेतरी कोणीतरी बघितलं की झालं, गेलंच म्हणून समजा. किती संरक्षण करायचं कठीण आहे, तरी त्याला अजून आश्वस्त वाटते आहे आपलं. कुठे जात नाही आपलं. रामराज्य, जे रामराज्य येण्याची इच्छा करतो का? तर रामाच्या राज्यात किंवा कोणाच्या राज्यात सांगितलं, चंद्रगुप्ताच्या, की सगळी दारं खिडक्या काय असेल ते उघडं ठेवायची सतत, दिवस रात्र. काय तिथं रक्षण करण्याची गरजच नव्हती. कोणी हात सुद्धा लावत नव्हतं परवस्तूला. आता का तसं होत आहे? दिवसा पण आपल्याला सारखं कोणीतरी बसावं वाटतं घरात. तसं कसं घराला कुलूप लावून यायचं? तोडून कोण आत गेलं तर? रात्री नीट झोपायचं नाही, दिवसा कुठे शास्त्राला जायचं नाही, सारखं त्या परिग्रहाला चिटकून बसायचं. ह्याला म्हणायचं परिग्रहाचे संस्कार. आणि इथं बसले तरी स्वस्त कुठे? सारखं काही ना काहीतरी विचार चाललाच आहे. मुलगा येईल का, उघडं टाकल का, आणि तसंच फिरल का, आणि कोण त्याला लक्ष ठेवणार का, आणि तरी काही केलं तर चोरीला जाईल. किती अनेक प्रकारचे विचार. असं समजा की चंद्रगुप्तासारखं आपलं आहे, काही सुद्धा जात नाही, कारण आपलं नाहीच आहे. केलं तरी आपलं नाही, राहिलं तरी आपलं. असं अंतरंगात विचार केला तर किती स्वस्त जगू लागेल. पण अंतरंगातच सोडायला तयार नाही तर. म्हणून संस्कार म्हटलं. मग तू स्वस्त कसं मानतो ह्याला, जे कधी ना कधी नष्टच होणार, म्हणजे ज्याचा स्वभाव नष्टच होणार. पण तुझा स्वभाव शाश्वत राहणे, तिकडे का पाहत नाही? जे नष्ट होणार आहे तिकडं पाहून किती आकुलता.
जसं ते विद्याधरांची सगळी फजिती बघतो आपण. रत्नजटीची विद्या काढून घेतली की पडला खाली. साहस गतीने सुग्रीवाचं रूप धारण केलं. कशासाठी? तर ती सुतारा सुग्रीवची मिळावी. पण मंत्री इतके चतुर असतात, खरा राजा असतो त्यालाही बाहेर काढलाय, खोटा आहे त्याला पण बाहेर काढ. डुप्लिकेट, दोन्ही रूप एकसारखे दिसतात. आता कुठं आपली फजिती करायची नाही आणि चुकायचं नाही. मंत्र्याने निर्णय केलाय की जोपर्यंत खरं सुग्रीव आम्हाला प्रगट होत नाही तोपर्यंत आम्ही दोघांनाही प्रवेश देणार नाही महालामध्ये. सुताराचं एवढं रक्षण केलं म्हणजे परिग्रहाला सांभाळणं सोपं आहे का? जे खरा राजा आहे त्याला सुद्धा बंदी केली यायला. जो सुग्रीव आहे आणि त्याला ती ओळखतीये. सुतारा म्हणते निश्चितपणे हाच खरा सुग्रीव आहे. एवढं गॅरंटी देऊन सुद्धा मंत्री आज सोडत नाही त्याला. नाही म्हटले दोघे सारखे दिसतात, आम्हाला परीक्षा झाल्याशिवाय आम्ही बिलकुल त्याला राज्यात सुद्धा प्रवेश देणार. मग काय आता तो दुःखी होऊन गेला. रामाला मिळाला. रामाने केलं त्याचं बरोबर. साहस गतीची सगळी पहिल्यांदा काय केली? विद्याच काढून घेतली. विद्या काढून घेतली की तो सुग्रीवाचं रूप सुटलं त्याचं. विद्येच्या सहाय्यानेच बनलं होतं ना. आणि आता तो साहस गतीमध्ये प्रगट झाला. पकडायला किती वेळ लागला. मग तो क्षमा माग. मग तसं ही विद्या म्हणजे विद्या ही परिणती अंतरंग आहे. तरी सुद्धा ती विद्या नष्ट झाल्यावर कशी दुर्दशा होते? कारण ती क्षयक्षम जनित आहे. काही मंत्राच्या वगैरे द्वारे साधना करून प्रगट झालेली आहे. पण त्याला सुद्धा दूर करणारी दुसरी विद्या आहे. एवढं सगळं क्षणिक असताना आपण त्याच्या मागं लागलं. विद्येच्या साह्याने काय केलं? मंत्र म्हणून पाऊस पाडला. आणि तिकडं दुसरं कोणीतरी बसून मंत्राच्या साह्यानेच पाऊस थांबवला. काय करणार? दोन्ही पण मंत्र आहेत ना. पाऊस पाडायचं पण आहे आणि पाऊस थांबवायचं पण आहे. म्हणजे अशा ज्यामध्ये परस्पर विरोध आहे आणि जे आपलं स्वरूप नाही त्याच्यामध्ये अडकून काय उपयोग आहे? तिथं कुठं जय पराजय करायला जाणार आहे? तुझी आत्मख्याती सदैव प्रसिद्ध आहे. त्याला जर तू जाणलंस तर किंचित मात्रही तुझी अशी विडंबना होणार नाही. म्हणून काय सांगितलं? अभवत चित्त विक्षेप. तू चित्ताचा विक्षेप करू नकोस. कुठल्याही तुच्छ गोष्टीसाठी चित्तामध्ये ढवळाढवळ करू नको. पाण्यात जर ती म्हैस उतरली तर काय होतंय? पाणी गढूळ होतंय. मग ते गढूळ झालेलं पाणी हे मूळचं नाही, ते त्याचा स्वभाव नाही. परत त्याला लेवलला यायला काय करावं लागतंय? स्थिर राहावं लागतंय त्या पाण्याला. ते पाणी जेव्हा स्थिर राहते तेव्हा गाळ खाली दबतोय आणि पाणी स्वच्छ वर राहतं. मग तसं आपल्या चित्तात एकदा जर प्रवेश झाला ह्या विभावांचा, किती गढूळ झाली, किती ढवळाढवळ झाली, कलुषित झालं, मग त्याला अभवत चित्त विक्षेप एकांते तत्व संस्थित. काय सांगितलं? एकांतामध्ये तत्वामध्ये तू सम्यक रीतीने राहा. म्हणजे आता फक्त स्वरूपाचं वेदन कर. ते काय झालं? पाण्यासारखं आता तो उपशम झाला त्या विभावाचा आणि फक्त तुझं स्वच्छ स्वरूपच विश्वस्य उपरी तरत. घेतलं नाही समय सारकलज मध्ये विश्वाच्या वर तरंगत असलेला. आता फक्त संपूर्ण लोकाला साक्षी रूपाने जाणतं एवढं चैतन्याची महान शक्ती आहे. आता बुडत नाही तो विश्वामध्ये. काय केलं होतं आम्ही आजपर्यंत? दुनिया आपल्यामध्ये घेतली होती. सांगितलं ना, नाव पानी में रहे लेकिन नाव में पानी न रहे. तसं काय सांगितलं? दुनिया में हम रहे, दुनिया हम में न रहे. म्हणजे दुनियात आम्ही राहिलो तर काही बिघडत नाही, पण दुनिया आमच्यात आली तर सगळं बिघडलं, बुडलोच. नावेत पाणी आलं तर बुडते. मग तसं आमचं बुडणं काय चाललंय? दुनिया आमच्यात येते म्हणजे काय येतंय? सगळे विभाव म्हणजे दुनिया.
वेगळं काही नाही तर दुनिया मी म्हणतो कुठलं, मला काही सगळं काही माहित नाही, अमेरिका वगैरे, त्यामुळे ते काही माझ्या चित्तात येत नाही. म्हणजे लोकांनाच दुनिया म्हणायचं नाही, आपल्या क्रोध मान माया लोभ असंख्यात लोक प्रमाण विभावालाच दुनिया म्हटलेला आहे. म्हणजे तू काय करतो, आता म्हटलं ना व्यापृती शब्द काय आला होता तिथं राजवार्तिक मध्ये, व्यापृती शब्द आला. व्यापृती म्हणजे तुझा उपयोग त्यात इतका परबटलाय त्या चेतन अचेतन परिग्रहामध्ये. मग तो मूर्छा परिग्रह आहे सांगितलं. म्हणजे तू त्याचा व्यापार करते. तुझा व्यापार कोणता आहे? ज्ञानाचा व्यापार. फक्त जाणणे पाहणे एवढं तुझं काम आहे. त्या पलीकडे दुसरा व्यापार करायला गेला तर फसला. काय म्हणतो, नुकसानी होईल तुझी हा व्यापार केला तर होईल. मग आचार्य पण सांगतात तू ज्ञानाला सोडून दुसरा व्यापार करू नको. जसं ज्या वेळेस वाली मुनी ध्यान करत होते, रावणाचं तिथं विमान थांबलं. मग त्यावेळेस रावण खाली आल्यानंतर परत तो काही द्वेष सोडायला तयार नाही. मग त्यावेळेस त्यांनी पुष्कळ काय केलं प्रयत्न त्याला मारण्याचा, पर्वत उखडून टाकण्याचा, पण ते काय त्याचं सफल झालं नाही. कारण का तर मुनींच्या महान वृद्धी होत्या आणि त्यांचे विशेष परिणाम विशुद्ध होते. कोण समर्थ आहे त्यांना त्यातून दूर करायला? कोणच नाही समर्थ. मग त्यावेळेस काय सांगितलं, आता रावण परत तो जो पाताळात गेला होता पर्वत उखडण्यासाठी. मग मुनींनी जेव्हा आपला अंगठा दाबला तेव्हा तो दबला गेला. मग तो ओरडू लागल्यावर दयेने परत मुनींनी आपला अंगठा ढिल्ला केला. फक्त त्याला बोध द्यायचा होता, काही त्याला उपाय कुणाला करायचा नव्हता. मग तो वर आल्यावर एवढी क्षमा मागतो, माझंच चुकलं. मी खूप म्हणजे असा विचार पूर्वी पण करायला नको होता, आताही केला तोही आणि मुनी अवस्थेत परत तुम्हाला रत्नत्रयाला बाधा होईल असं वागलं. मग त्यासाठी तो किती म्हणजे एवढं त्यांनी अंतरंगामध्ये पश्चाताप केलाय. आणि तिथल्या कैलास पर्वताच्या मंदिरावर तो 1 महिनापर्यंत पूजा करत राहिला. एवढी भक्ती केली त्यांनी. शेवटी जाताना मुनी म्हणतात तू रत्नाच्या दुकानात आलायस, रिकामा का चाललायस? काय भाव कळला? व्यापार कोणता आहे आता इथं? रत्नाचा. अनंत गुण रत्न आहेत आणि तू रिकामा जाऊ नकोस. म्हणजे कुठलं तरी व्रत घे. मग त्यांनी अनंत वीर्य केवलींच्याकडे कोणतं व्रत घेतलेलं असतं? परस्त्री जर मला इच्छिणार नसेल तर मी तिला स्पर्श देखील करणार नाही. म्हणजे हा त्यांनी नियम घेतलेला तिथं. तो काही विचार केला असेल मनामध्ये तसा. आणि त्या कारणाने एवढी सीताविषयीची